हे दृश्य सध्या आपण पाहतोय पाकिस्तानच्या बाजूने बोलणारी व्यक्ती, पाकिस्तानच्या बाजूने बोलणारी व्यक्ती जर एक मंगल प्रभात लोढा जो हिंदुत्वाची बाजू मांडतो अशा व्यक्तीला जर तो धमकी देत असेल तर आम्ही त्याच्या घरात घुसून त्याला मारू. खरं तर पण अस्लम शेख म्हणतात की अशा कोणत्याच पद्धतीची धमकी मी दिलेली नाही. खोटं तरी ऐका, एकदा नाही किती वेळा त्यांनी मालवणीच्या जीवावरती हे कामं केलेली आहेत आणि याचा उद्रेक झालेला आहे. खरं तर आपण पाहिलं की भाजपचे कार्यकर्ते आता या ठिकाणी आक्रमक झालेले असल्याचं आपल्याला पाहायला मिळतंय आणि मालवणी मधले जे दुकानं आहेत ते दुकानं या ठिकाणी त्यांनी शटर बंद करताना असल्याचं आपल्याला पाहायला मिळतंय. भाजप कार्यकर्ते या ठिकाणी कुठेतरी आक्रमक झालेले आहेत आणि भाजपच्या कार्यकर्त्यांकडनं अस्लम शेख यांच्या विरोधातली ही संपूर्ण भूमिका जी आहे ती होताना आपल्याला पाहायला मिळतात. malaड मालवणी पोलीस स्थानकाच्या बाहेर मोठा भाजपचा कार्यकर्त्यांचा कार्यकर्ते मोठ्या संख्येने जमा झालेले होते. परंतु भाजपकडनं या ठिकाणी ज्या ठिकाणी अस्लम शेख यांचे फोटो वगैरे आहेत ते सगळं काढण्याचं काम जे आहे ते होताना पाहायला मिळते. या ठिकाणी भाजपच्या कार्यकर्त्यांकडनं काही लोकांना मारहाण होताना आपल्याला पाहायला मिळत आहेत. आपण पाहू शकतो की या ठिकाणी परिस्थिती चिघळते का अशा स्वरूपात हे सगळं झालेलं असल्याचं आपल्याला पाहायला मिळते आणि भाजपचे कार्यकर्ते या ठिकाणी आक्रमक स्वरूपात या ठिकाणी आंदोलन या ठिकाणी होताना आपल्याला पाहायला मिळत आहे. आपण पाहू शकतो की भाजपच्या कार्यकर्त्यांकडनं रिक्षावाल्याला देखील या ठिकाणी मारहाण करण्यात आलेली असल्याचं आपल्याला पाहायला मिळत आहे. आपण पाहू शकतो की हे बघा भाजपच्या कार्यकर्त्यांकडनं या ठिकाणी दुकानं जी आहेत ती बंद करण्यात येत असल्याचं आपल्याला पाहायला मिळत आहेत आणि आक्रमक पद्धतीने भाजपच्या कार्यकर्त्यांकडनं या ठिकाणी आंदोलन होताना पाहायला मिळत आहेत. malaड मालवणी पोलीस स्थानकामध्ये अस्लम शेख यांच्या विरोधात गुन्हा दाखल व्हावा याकरता भाजपचे कार्यकर्ते जे आहेत ते या ठिकाणी आक्रमक झालेले असल्याचं आपल्याला पाहायला मिळत होतं आणि दुसरीकडे malaड पोलीस स्टेशनच्या बाहेर आंदोलन करत असताना या आंदोलनाला उग्र असं स्वरूप प्राप्त झालेलं असल्याचं पाहायला मिळत आहे. malaड मालवणी पोलीस स्थानकाच्या बाहेरचे सर्वच दुकानं जी आहेत ती दुकानं आता दुकानदारांनी बंद केलेली असल्याचं आपल्याला पाहायला मिळत आहेत. malaड मालवणी पोलीस स्थानकाच्या बाहेर बस स्टॉपवरती जो अस्लम शेख यांचा बॅनर होता तो बॅनर देखील फाडण्यात आलेला असल्याचं पाहायला मिळतंय. आक्रमक भाजपच्या आंदोलकांना कुठेतरी पोलिसांकडनं या ठिकाणी समज दिली जात असल्याचं आपल्याला पाहायला मिळत आहे. सातत्याने ही आक्रमक आंदोलनं जी आहेत ती भाजपकडनं या ठिकाणी malaड मालवणी परिसरात होताना पाहायला मिळत आहेत आणि जी malaड मालवणी पोलीस स्थानकाच्या बाहेर जी सगळी व्यापाऱ्यांची दुकानं आहेत ती आता कुठेतरी बंद होताना पाहायला मिळत आहेत. भाजपच्या कार्यकर्त्यांकडनं ही सगळी जी दुकानं जी आहेत ती बंद करण्यात आलेली असल्याचं आपल्याला पाहायला मिळत आहेत आणि जे कोणी रिक्षा चालक आहेत त्या रिक्षा चालकांना देखील या ठिकाणी मारहाण जी आहे ती झालेली असल्याचं आपल्याला पाहायला मिळत आहे. भाजपच्या कार्यकर्त्यांमधला एक आक्रमक ग्रुप जो आहे कार्यकर्त्यांचा ग्रुप जो आहे तो malaड मालवणी परिसराच्या malaड पोलीस स्थानकाच्या आजूबाजूच्या परिसरात जातोय आणि त्या ठिकाणी जी कोणती दुकानं आहेत ती दुकानं बंद करण्यासाठी हे सर्व कार्यकर्ते जे आहेत ते आक्रमक झालेले असल्याचं आपल्याला पाहायला मिळत आहे. malaड मालवणी परिसरातील जेवढे काही काँग्रेसचे आमदार असलेले अस्लम शेख यांचे बॅनर्स आहेत त्या बॅनर्स देखील हा सगळा भाजपचा कार्यकर्त्यांचा ग्रुप जो आहे तो पाहायला मिळतोय आणि या सगळ्या कार्यकर्त्यांकडनं ते बॅनर जे आहेत ते फाडले जात असल्याचं पाहायला मिळतंय आणि या सगळ्या ज्या काही धमकीचा आहे त्या धमकीच्या प्रकरणामध्ये निषेध जो आहे तो या कार्यकर्त्यांकडनं व्यक्त करण्यात येत असताना आपल्याला पाहायला मिळतोय. या ठिकाणी malaड मालवणी पोलीस स्थानकाच्या बाहेरचा हा सगळा परिसर आहे आणि या सगळ्या परिसरामध्ये आपण पाहू शकतो की जे दुकानं आहेत ती दुकानं देखील बंद करण्याचं आव्हान जे आहे ते काही भाजपच्या कार्यकर्त्यांकडनं होताना आपल्याला या ठिकाणी पाहायला मिळत आहेत आणि या सगळ्या कार्यकर्त्यांकडनं आतमध्ये गल्लीमध्ये देखील जाण्याचा जो प्रयत्न आहे भाजपच्या कार्यकर्त्यांकडनं होताना आपल्याला पाहायला मिळत आहेत आणि आपण पाहू शकतो की या ठिकाणी अस्लम शेख यांचे बॅनर पोस्टर जे आहेत ते या ठिकाणी फाडत असल्याचं आपल्याला पाहायला मिळत आहे. भाजपच्या कार्यकर्त्यांचा एक ग्रुप जो आहे तो आक्रमक झालेला आहे आणि malaड मालवणी परिसरामध्ये ज्या ठिकाणी अस्लम शेख यांचे बॅनर लावण्यात आलेले आहेत ते बॅनर जे आहेत ते या कार्यकर्त्यांकडनं फाडण्यात येत असताना आपल्याला पाहायला मिळत आहेत. या कार्यकर्त्यांशी आपण बोलण्याचा प्रयत्न करणार आहोत. तुम्ही हे सगळे आपण पाहू शकतो की तुम्ही हे सगळे बॅनर वगैरे फाडतायत. तुमचं मत काय या सगळ्या बॅनर फाडण्यावर मत काय? अब उसको मारेंगे हम लोग.
कशाला मार असलम शेख के गद्दारो, आप गद्दारो असलम शेख तर आपण पाहिलं तर भाजपचे कार्यकर्ते जे आहेत ते या ठिकाणी आक्रमक झालेले आहेत आणि असलम शेख यांचे बॅनर जे आहेत ते या ठिकाणी फाडताना पाहायला मिळत आहेत. कुठेतरी कायदा सुव्यवस्थेचा प्रश्न जो आहे तो या ठिकाणी निमित्त अमित सिंगच्या विरोधाचे त्यांनी वक्तव्य केलं, त्याचा आक्रोश आहे. मारहाण केली काय आम्ही कोणाला नाही केली मारहाण, आम्ही नाही अजून कोणाला केली नाही, आम्ही अजून कोणाला नाही. शांतराव, बिघडवण्याचा हा प्रकार साहेब ऐके, आम्ही कोणाला मारहाण अद्याप केलेली नाही आहे. त्यांच्या आपसमध्ये काहीतरी चाललेलं होतं, त्याला आम्ही सोडवण्याचा प्रयत्न केलेला आहे. आम्ही बॅनर पडला, आक्रोश आहे साहेब, आक्रोश आहे साहेब. थांबवा. काय बोलताय? पोलीस स्टेशनमध्ये तुमचं नेते आलेलं आहे, त्यांच्याशी तुमचं काय बोलणं होतं? नाही, अद्याप आमचं काय बोलणं नाही. अद्याप शांततेचं आव्हान केलंय तुम्ही, शांत आहे. आम्ही सगळं शांतच आहे, आता सगळं शांतता आहे. असलम शेख यांच्या विरोधात काय तुमचं म्हणणं काय? माझं म्हणणं एक आहे, तो देशचा गद्दार आहे. हा देशाचा गद्दार आहे. हा बांगलादेश रोहित देशांना म्हणून इथे मतपेटी वाढवलेली आहे. अजून काही करत नाही. सरकारी जमिनीवरती कब्जा करण्याचा प्रयत्न करून आणि यांचं मत जे पेटी आहे ती वाढवण्याचं काम चालू आहे. आपण पाहिलं तर हे सगळे भाजपचे कार्यकर्ते होते जे या ठिकाणी बॅनर फाडताना आपल्याला पाहायला मिळत आहेत. या सगळ्या कार्यकर्त्यांकडनं आपण पाहिलं तर असलम शेख यांचे जिथे कुठे बॅनर आहेत ते बॅनर सगळं फाडण्याचं काम या सगळ्या कार्यकर्त्यांकडनं होताना पाहायला मिळतं. पोलिसांकडनं या ठिकाणी या सगळ्या कार्यकर्त्यांना अडवण्याचा एकीकडे प्रयत्न सुरू असल्याचं आपल्याला पाहायला मिळतं, परंतु भाजपचे काही कार्यकर्ते जे आहेत ते अति आक्रमक झालेले असल्याचं आपल्याला पाहायला मिळत आहेत. असलम शेख यांच्यावरती गुन्हा दाखल व्हावा अशी मागणी जी आहे ती या सगळ्या भाजप कार्यकर्त्यांकडनं होताना आपल्याला पाहायला मिळते. खरं तर असलम शेख यांनी मंगलप्रभात लोढा यांना धमकी दिली आहे. या सगळ्या वादावरतीच हे सगळं भाजपच्या कार्यकर्त्यांचं आंदोलन जे आहे ते मलाड मालवणी येथल्या फायर ब्रिगेड समोर झालं. त्यानंतर पोलिसांनी या सगळ्या आंदोलकांना, भाजपच्या कार्यकर्त्यांना ताब्यात घेतलं आणि सगळ्यांना मलाड मालवणी पोलीस स्थानकात आणण्यात आलेलं होतं. आणि या मलाड मालवणी पोलीस स्थानकामध्ये भाजपचे नेते प्रवीण दरेकर असतील, मनीषा चौधरी असतील, संजय उपाध्याय असतील, हे सर्वच जण या ठिकाणी उपस्थित झालेले होते. एकीकडे मलाड मालवणी पोलीस स्थानकाच्या आतमध्ये सर्व नेते एकत्रित आले असताना मलाड मालवणी पोलीस स्थानकाच्या बाहेर भाजपच्या कार्यकर्त्यांचं आंदोलन, ठिय्या आंदोलन सुरू होतं. परंतु अचानकपणे हे आंदोलन जे आहे ते उग्र स्वरूपात या सगळ्या कार्यकर्त्यांनी केलेलं असल्याचं पाहायला मिळतं. ज्या ज्या ठिकाणी असलम शेख यांचे बॅनर आहेत ते बॅनर देखील या भाजपच्या कार्यकर्त्यांकडनं फाडण्यात आलेलं असल्याचं पाहायला मिळतं. संपूर्ण ताणतणावाची परिस्थिती जी आहे ती मलाड मालवणी पोलीस स्थानकाच्या बाहेरच्या परिसरामध्ये आपल्याला पाहायला मिळते. आपण पाहू शकतो की जी व्यापाऱ्यांनी दुकानं उघडी ठेवलेली होती ती मात्र आता व्यापाऱ्यांनी आपली दुकानं जी आहेत ती भयावह परिस्थिती असल्यामुळे ही सगळी दुकानं जी आहेत ती बंद केलेली असल्याचं आपल्याला पाहायला मिळते. एकीकडे पोलीस स्थानकाचा पोलिसांचा बंदोबस्त या ठिकाणी मोठ्या प्रमाणात असताना सुद्धा आपण पाहू शकतो की जी सगळी व्यापाऱ्यांची दुकानं आहेत ती सगळी बंद करण्यात आलेली असल्याचं पाहायला मिळतंय. भाजपकडनं असलम शेख यांच्या विरोधात आंदोलन सुरू होतं, परंतु आंदोलन मात्र आता सगळ्या आक्रमक स्वरूपात धारण केलेलं असल्याचं पाहायला मिळते. आणि या सगळ्या आपण बॅनर पाहू शकतो की असलम शेख यांचे बॅनर मलाड मालवणी पोलीस स्थानकाच्या बाहेर लावण्यात आलेले होते. ते बॅनर देखील या ठिकाणी फाडण्यात आलेले असल्याचं पाहायला मिळते. आणि मोठ्या प्रमाणात गोंधळ जो आहे तो सध्या अद्याप देखील मलाड मालवणी पोलीस स्थानकाच्या बाहेर या ठिकाणी होताना आपल्याला पाहायला मिळतोय. सध्या तरी असलम शेख यांच्यावरती गुन्हा दाखल होणार का हे देखील पाहण्यात तितकंच महत्वाचं ठरणार आहे. व्हिडिओ जर्नलिस्ट हरीश नेगीसह अक्षय मंकणी, TV9 मराठी, मुंबई. तर असलम शेख यांच्या विरोधात आता भाजप युवा मोर्चाचं हे आंदोलन अजूनही सुरूच आहे. मंत्री मंगलप्रभात लोढा यांच्या विरोधात वक्तव्य केल्यानं भाजपचे कार्यकर्ते चांगलेच आक्रमक झाले. मालवणीत भाजपच्या कार्यकर्त्यांकडून आता दुकानं बंद केली जात आहेत, तर असलम शेख यांचे बॅनर जे लावलेले आहेत ते देखील फाडले जात आहेत. भाजपच्या कार्यकर्त्यांचा एक गट जो आहे तो आक्रमक झाल्यानं जोरदार निदर्शनं देखील सुरू आहेत. सध्या घोषणाबाजी आपण या ठिकाणी ऐकतोय. असलम शेख यांच्या विरोधात भाजप युवा मोर्चाचं आंदोलन सुरू आहे. काही वेळापूर्वी देखील पोलिसांनी काही कार्यकर्त्यांना ताब्यात घेतलेलं आहे. मात्र पुन्हा एकदा हे आंदोलन सुरू आहे. काल काँग्रेसच्या कार्यकर्त्यांनी मुंबई भाजपचे अध्यक्ष अमित साटम यांच्या कार्यालयाबाहेर आंदोलन केलं आणि आता पुन्हा भाजपच्या कार्यकर्त्यांनी रस्त्यावर उतरून आक्रमकपणे आंदोलन सुरू केलेलं आहे. मालवणी परिसरात हे सध्या आंदोलन सुरू आहे. असलम शेख यांच्या विरोधात भाजपचं हे आंदोलन पोलिसांनी समजावण्याचा प्रयत्न केलेला आहे. मात्र भाजप कार्यकर्त्यांचा एक गट जो आहे तो चांगलाच आक्रमक झालेला आहे. असलम शेख यांचे बॅनर
सध्या फाडण्यात येत आहेत, तर जय श्रीराम अशा जोरदार घोषणाबाजी देखील केल्या जात आहेत। मालवणी अग्निशमन जवळ असणाऱ्या असलम शेख यांच्या कार्यालयाबाहेर हे आंदोलन सुरू करण्यात आलेलं आहे। ठिय्या आंदोलन सुरू होतं काही कार्यकर्त्यांना ताब्यात घेतल्यानंतर मात्र अचानकपणे हे आंदोलन पुन्हा एकदा आंदोलक आक्रमक झालेले आहेत। असलम शेख यांच्यावर तात्काळ कारवाई करा अशी यांची मागणी। चे अध्यक्ष अमित साटम यांच्या कार्यालयावर हल्ला म्हणजे आमच्यावरचा हल्ला आहे, अशा प्रकारच्या गोष्टींना जशास तसं उत्तर दिलं जाईल हे मी जाहीरपणे सांगू इच्छितो। वळूया पुढील बातमीकडे। पंकजा मुंडेंचे पीए अनंत गर्जेंच्या पत्नीनं आत्महत्या केली। गौरीचे पती अनंत गर्जे, नणंद शीतल गर्जे आणि दीर अजय गर्जेवर गुन्हा दाखल झालाय। मारहाण करत मानसिक त्रास देऊन आत्महत्येस प्रवृत्त केल्याप्रकरणी हा गुन्हा दाखल करण्यात आलाय। आत्महत्या नसून तिची हत्या केल्याचा तिच्या कुटुंबियांचा आरोप आहे। तर काही महिन्यांपूर्वीच अनंत गर्जेंचं लग्न झालं होतं। मंत्री पंकजा मुंडेंचा पीए अनंत गर्जेच्या पत्नीचा संशयास्पद मृत्यू झालाय। अनंत गर्जेच्या पत्नी गौरी गर्जे यांनी आत्महत्या केल्याचं प्रथमदर्शनी निदर्शनास आलंय। पण गौरी गर्जे यांची आत्महत्या आहे की हत्या याचा तपास करावा अशी मागणी कुटुंबियांनी केली। माझी मुलगी गेली ना, आता पुन्हा काय सांगू मी, माझी जायला गेली नव्हती ती। कधी कळाली सर? आता मला काय कळत नाही त्यातलं, त्यांनाच विचारा आता। माझी अनंत गर्जे हा पंकजा मुंडेंचा पीए। अनंत गर्जे आणि गौरी पालवे यांचं 10 महिन्यांपूर्वी लग्न झालं होतं। गौरी पालवे या केएम रुग्णालयात डॉक्टर होत्या, पण पतीचे विवाहबाह्य संबंध असल्याचा त्यांना संशय होता। गौरी यांच्यासोबत लग्न झालं तेव्हा अनंत गर्जे हा बीडीडी चाळीत राहायचा। लग्नानंतर हे कुटुंब वरळीतल्या एका मोठ्या टॉवरमध्ये शिफ्ट झालं, पण शिफ्टिंग वेळी घरातलं सामान पॅक करताना गौरी यांना एक हॉस्पिटलची फाईल सापडली। या फाईलवर एका दुसऱ्या महिलेचं नाव होतं। एका हॉस्पिटलमध्ये या महिलेचा गर्भपात झाला होता, पण त्या महिलेच्या नावासमोर पती म्हणून अनंत गर्जे यांचं नाव लिहिलं होतं। ही फाईल जेव्हा गौरीला सापडली त्यानंतर दोघांमध्ये वाद झाला होता। यानंतर दोघांमध्ये अनेकदा वाद झाल्याची माहिती आहे। नणंद शीतल गर्जे आंधळे ही गौरीला मानसिक त्रास देत होती असा आरोप गौरी यांच्या मैत्रिणींनी केला। गौरी शनिवारी दुपारी 1 वाजेपर्यंत ड्युटीवर होत्या। त्यानंतर घरी गेल्यावर संध्याकाळी 6:30च्या दरम्यान त्यांनी आपलं जीवन संपवलं। तिला काही पेपर मिळाले ज्याच्यात एक किरण इंगळे नावाची कोणी बाई होती, ती तिचा गर्भपात करण्यासाठी जेव्हा हॉस्पिटलमध्ये नेण्यात आलं होतं त्याच्यात तिच्या नवऱ्याचं नाव अनंत गर्जे लिहिलेलं होतं। आणि हे तिला पेपर मिळाल्यावर त्यांचे वाद वाढत गेले। त्यांची जी बहीण होती शीतल आंधळे, तिचं आईचं आणि वडिलांचं दोघांचं असं म्हणणं आहे की जेव्हा ही गौरी तिच्या नंडेला सांगायची तर नणंद म्हणायची तुला नांदायचंय तर नांद, नाही तर आम्ही त्याचं दुसरं लग्न करून घेऊ। 9 महिन्यात ते म्हणे बऱ्याच वेळा तिला मारल्याच्या खुणा चेहऱ्यावर दिसायच्या। आणि काल ती ड्युटीवर होती, 1 वाजेपर्यंत ती ड्युटीवर होती, त्यानंतर ती घरी गेली। मुलीच्या आई वडिलाला त्यांनी 2 महिन्यापासून सांगत होती ती, पण ते काय पुढं नातेवाईकाला बोलले नाही कधी। टोकाचा पाऊल झाला त्यांचे वादावाद झाले। काल 1 वाजल्यापासून भांडणं चालू होती त्याची। मुलीच्या आईला डायरेक्ट काय म्हणतोय की माझ्यासमोर तुमच्या मुलीने फाशी घेतली आणि ती गेली म्हणून तो घेऊन आला हॉस्पिटलला घेऊन आल्यावरती हॉस्पिटलला सोडून तो निघून गेला। आता सकाळी FIR घेतलाय आणि मग त्याला पसारवायचं काम काय होतं, थांबायचं इथं नातेवाईकामध्ये बोलायचं काय मिळेल त्याला, त्याच्या पर्सनल गोष्टी तिला माहिती झाल्या म्हणून तो तिला टॉर्चर करायचा। गौरी गर्जे यांचा पती आणि पंकजा मुंडेंचा पीए असलेला अनंत गर्जे सध्या गायब आहे। त्यामुळे पंकजा मुंडेंनी पोलिसांना फोन करून योग्य तो तपास करावा असं सांगावं अशी मागणी दमान यांनी केली। विवाहबाह्य संबंध आपल्याकडे संविधानामध्ये त्याच्यासाठी खास कायदे महिलांचे, त्याच्यात पण त्याला अटक केली पाहिजे किंवा जे काय खरं खोटं हे काढून तिला न्याय दिला पाहिजे असं मला वाटतं। पंकजा मुंडे यांना तर रात्री कळलं असेलच, पण तरी त्यांनी पोलिसांना फोन करून निदान चांगली कारवाई करा आणि तो माझा पीए असेल तरी त्याच्यावर कारवाई झाली पाहिजे असं म्हणणं अपेक्षित, तेवढं तरी म्हणणं अपेक्षित आहे।
ते त्यांनी म्हणावं अशी मी त्यांना विनंती करते. दरम्यान या सगळ्या प्रकरणात पंकजा मुंडेंनी अधिकृत निवेदन काढत पोलिसांनी योग्य तो तपास करावा असं म्हटलंय. पंकजा मुंडेंनी काय म्हटलंय तेही पाहूया. 22 नोव्हेंबर 2025 रोजी संध्याकाळी 6:30 ते 6:45च्या सुमारास माझा पीए आनंदचा फोन माझ्या दुसऱ्या पीएच्या फोनवर आला. तो खूप रडत होता. पत्नीने आत्महत्या केल्याचं अत्यंत आक्रोशाने त्याने मला सांगितलं. ही गोष्ट माझ्यासाठी खूप धक्कादायक होती. पोलिसांच्या कुठल्याही कारवाईमध्ये कसूर राहू नये आणि त्यांनी योग्य तो तपास करून या विषयाला हाताळावं असं माझं म्हणणं आहे. तसं मी पोलिसांना देखील सांगितले. गौरीच्या वडिलांशीही मी बोलले. ते प्रचंड दुःखात आहेत हे मी समजू शकते. अशा घटना जीवाला चटका लावून जातात आणि मनाला सुन्न करतात. कोणाच्या अतिवैयक्तिक जीवनात काय चालू असतं हे समजणं अनाकलनीय आहे. अचानक धक्कादायक अशी ही घटना घडली असल्याने मलाही अस्वस्थ वाटत आहे असं निवेदन पंकजा मुंडेंनी केलंय. फडणवीस आणि शिंदेंची काल 15 ते 20 मिनिटं दिलखुलास चर्चा झाली. अमृता फडणवीसांच्या कार्यक्रमात देवेंद्र फडणवीस आणि शिंदेंमध्ये ही चर्चा झाली. अमृता फडणवीस तसंच मुख्यमंत्री फडणवीस आणि शिंदेंमध्ये चर्चा झाली. एकीकडे नाराजीच्या चर्चा सुरू असताना दुसरीकडे दिलखुलास गप्पा झाल्याचं पाहायला मिळालंय. तर आमच्यात न बोलण्यासारखं काहीही घडलेलं नाही असं मुख्यमंत्री फडणवीसांनी स्पष्ट केले. कालच्या कार्यक्रमात आम्ही दोघेही एकत्र भेटलो, बोललो असंही फडणवीस म्हणाले. तर दोघांमध्ये पुरस्कारार्थीच्या खुर्च्या होत्या असंही फडणवीस आणि शिंदे दोघांनीही स्पष्ट केले. मला एवढंच म्हणेन की हा वेड्यांचा बाजार आहे. तेव्हाही मी आणि शिंदे साहेब ज्यावेळेस हुतात्मा स्मारकावर गेलो, आल्यावर आम्ही दोघं भेटलो, जाताना आम्ही दोघं भेटलो. ते कुठे चालले आहेत त्यांनी मला सांगितलं, मी कुठे चाललो आहे मला सांगितलं. आता त्यातले काहीतरी त्या ठिकाणी अँगल क्लिक करायचे आणि मग हे बोललेच नाही म्हणून दाखवायचं. कालच्याही कार्यक्रमांमध्ये आमच्या दोघांच्या आजूबाजूला पुरस्कारार्थी बसवण्याकरता नियोजन होतं. त्यांच्या पाट्या लागल्या होत्या म्हणून आम्ही बसलो होतो. आल्यावरही आम्ही भेटलो, स्टेजवरही आम्ही भेटलो, खाली उतरतानाही भेटलो, जातानाही आम्ही बोललो. याचं कारण आहे की न बोलण्यासारखं काहीच घडलेलं नाही. तुम्ही जे दाखवताय अशी कुठलीही परिस्थिती नाही. त्यामुळे मी एवढंच सांगतो की जे लोक असं दाखवत आहेत ते तोंडावर पडल्याशिवाय राहणार नाही. अरे मध्ये ज्यांचा सत्कार होता, नीता भावे अंबानी, मुकेश अंबानी हे तिथे येणार होते. त्या खुर्च्या म्हणजे ते सत्कार मूर्ती होते. एका बाजूला मुख्यमंत्री होते, दुसऱ्या बाजूला मी होतो. हे तुमचं सगळं आहे ना, हे जरा काय म्हणतात ब्रेकिंग न्यूज TRP साठी या अशा तरी मनगडंत गोष्टी थोड्या थांबवा. तर मी मुख्यमंत्री झाल्यापासून अनेकांना पोटदुखी झाली असं उपमुख्यमंत्री शिंदे म्हणाले. अहंकार माणसाला संपवून टाकतो असंही शिंदेंनी म्हटलंय. एकनाथ शिंदेंनी उद्धव ठाकरे यांच्यावर निशाणा साधलाय. हे जे मी मुख्यमंत्री झाल्यापासून ज्यांच्या पोटात पोटदुखी आहे ते उबाटाचे आणि त्यांचे सगळे सहकारी यांना एक सर्वसामान्य माणूस मुख्यमंत्री झालेला अजून हजम होत नाही. अजून त्यांना ती मळमळ पोटदुखी सुरू आहे. त्यामुळे मी नेहमी म्हणतो, कालच म्हणालो नाही, मी यापूर्वी देखील म्हणालो आहे, गर्व आणि घमंड जे काय आहे आणि अहंकार जो आहे, अहंकार माणसाला संपून टाकतो.